नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या श्री फाउंडेशन कळंब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। तर आजचा विषय असा आहे की रब्बी पिकाचा आपल्याला या ठिकाणी पीक पेरा नोंदवायचा आहे। म्हणजे आपल्या सातबाऱ्यावरती आपल्याला त्या पिकाची नोंदणी करायची आहे। याबाबत तुम्हाला सांगायचं असल्यामुळे मी या व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये गहू किंवा हरभरा याची पेरणी केलेली असेल, अशा शेतकरी बंधूंनी लवकरात लवकर आपल्या ई पीक पाहणी या ॲपवर आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून ई पीक पाहणी या ॲपवर आपला पीक पेरा नोंदवावा। व ज्या शेतकऱ्या पीक पेरा नोंदण्यामागचं कारण असं आहे की मागील काही शेतकरी मागच्या वर्षी किंवा आता या खरीप याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या याच्यावर सातबाऱ्यावर कापूस आणि तूर या पिकाचा या ठिकाणी पेरा नोंदलेला नाही आहे। त्यामुळे बऱ्याच शेतकरी काही शासकीय लाभापासून अथवा काही याच्यापासून नोंदणी वगैरेपासून CCI नोंदणी म्हणा किंवा काही म्हणा याच्यापासून ते वंचित राहिलेले आहे। त्याकरिता आपल्याला या रब्बी पिकाचा लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पेरा नोंदवून घ्यायचा आहे। गहू चना या दोन पिकांचा सर्वात आधी जास्त पेरा असतो आपल्या विदर्भामध्ये सुद्धा। तसं शेतकरी बंधूंनी लवकरात लवकर हा पेरा नोंदवावा आणि आपल्या शेताच्या बांधावर जाऊन म्हणजे आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्याला तो पेरा नोंदवायचा आहे। कारण आता त्यामध्ये लोकेशन हे नवीन सिस्टम पुन्हा त्या सरकारने ॲड केलं आहे की आपण समजा आपल्या शेताच्या दूर असलो तर आपण किती दूर आहोत हे आपल्या शेताच्या आपल्या मोबाईलवरती माहीत पडते। त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन आपला पेरा नोंदवायचा आहे आणि त्याबद्दलची पुन्हा आपल्या कोणी शेतकरी बंधू असतील यांना काही जमत नसेल तर हा व्हिडिओसुद्धा त्यांना पाठवा। मी आणखी एक व्हिडिओ तयार करतो याच्यावरती का पेरा नोंदवायचा कसा, तो ॲप मी डाउनलोड करून पुन्हा व्हिडिओ बनवतो। तर चला, धन्यवाद।